उपराजधानी पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। शहरात मोठ्या प्रमाणात जिवंत विस्फोटक सापडल्यानं खळबळ उडाली। सी रोडवरील दोसर भवन चौक परिसरात ही गंभीर घटना समोर आली आहे। दोसर भवन चौकात मेट्रो स्टेशन जवळील एका घराच्या परिसरात विस्फोटक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर बॉम्ब शोधक पथकानं घटनास्थळी तात्काळ धाव घेत शोध मोहीम सुरू केली। या कारवाई दरम्यान तब्बल 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर पोलिसांना आढळून आले। ही स्फोटके एका बॅगमध्ये ठेवण्यात आली होती। याच्यामध्ये आपल्याला 15 कार्टेज मिळालेले आहेत आणि जवळपास 58 डिटोनेटर या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत। जे प्राथमिक आपल्याला जे लांजेवर फॅमिली आहे त्यांच्या घराच्या बाजूला मिळालं आहे। त्यांनी जी माहिती दिली की सकाळी 9:15च्या दरम्यान त्यांना काही तिथं कार्टेज दिसले आणि कार्टेज दिसल्यानंतर त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिले। आम्हाला इन्फॉर्मेशन दिल्यानंतर या ठिकाणी BDDS टीम आमची सर्च केलं तर या ठिकाणी आम्हाला 15 कार्टेज मिळाले आहेत। तसं डिटोनेटर वेगवेगळ्या छोट्या छोट्या बॅगमध्ये ठेवलेले डिटोनेटर्स या ठिकाणी 58 आम्हाला मिळून आलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याची काळजीपूर्वक ते वेगवेगळ्या डिटोनेटर आणि कार्टेज आम्ही वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये ठेवत आहोत आणि पुढचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे आमचे इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये सुरू आहे। ही बॅग गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून या ठिकाणी होती। मंगळवारी सकाळी बॅगमधील जिलेटिन कांड्या बाहेर दिसू लागल्यानं घरमालकानं पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी तत्काळ सर्व विस्फोटके सुरक्षितरित्या जप्त करून अज्ञात स्थळी हलवली आहेत। सध्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या घटनेनंतर नागपूरमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व बाजूंनी तपास केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।